हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मागच्या 3 व्हिडिओ आपण लगातार टाकले होते, म्हणजे बरोबर एक दिवसाला एक व्हिडिओ टाकलेला होता आणि रोज दुपारी 1 वाजता तो व्हिडिओ आपला येत होता। तर तसा तो मोठा व्हिडिओ आपला 1 वाजताच येतो आणि मेन म्हणजे काय होतं त्यामध्ये, तर आपल्या स्वतःच्याच माप कसे घ्यायचे ते एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं। त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये होतं त्याच मापावरती ब्लाऊज कटिंग आणि त्यानंतर होतं पूर्ण त्याच मापाचं पूर्ण ब्लाऊज शिवून कसं करायचं, म्हणजे शिवायचं कसं। तर हे सगळे डिटेल 3 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत। म्हणजे डीप नेकमध्ये आपण कटिंग कसं करायचं, त्याच मापाचा ब्लाऊज कसा शिवायचा, म्हणजे शिवण्यामध्ये जरी तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते छोटे मोठे प्रॉब्लेम्स तुमचे तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत। जो व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा, कारण मी ह्या व्हिडिओच्या खाली त्या व्हिडिओच्या तिन्ही पण लिंक देते आणि ते लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता। स्वतःचे माप स्वतः कशी घ्यायचे, स्वतःचा ब्लाऊज कसा कटिंग करायचा, स्वतःचा ब्लाऊज कसा शिवायचा आणि आपण कुठे चुकतोय ब्लाऊज शिवताना, तुमचं काही जे काही प्रॉब्लेम्स असतील ब्लाऊजमधले छोटे मोठे, जसं की गळ्याचा शेप व्यवस्थित येत नाही आहे किंवा ब्लाऊजचं फिटिंग व्यवस्थित बसत नाही आहे, ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं फिटिंग टाकतो मागचा पुढचा भाग कमी जास्त होतो, तर ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे। म्हणजे पूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग, फिटिंग आणि अस्तर जोडणे, ब्लाऊजचं फिनिशिंग कसं द्यायचं, या सगळ्या टोटल त्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत। तर त्यासाठी तो तिन्ही पण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित जर बघितले तर नक्कीच तुम्हाला ब्लाऊज शिवता येईल आणि कुठेही तुमचं चुकत असेल तर ते तुमच्या लक्षात पण नक्कीच येईल। तर तुम्ही हे बघू शकता, जो मी हा ब्लाऊज घातलेला आहे तोच ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग करून दाखवलेला होता। मी माझ्या स्वतःचे माप घेऊन हा ब्लाऊज शिवलेला होता। तर बघू शकता तुम्ही फिटिंग वगैरे किती परफेक्ट आलेली आहे पूर्ण। तर अशा पद्धतीने फिटिंगमध्ये तुम्हाला ब्लाऊज शिवता येईल आणि कुठेही अगदी कुठे घोळ वगैरे नाही येत, दिसत नाही आहे किंवा गळ्याचा शेप व्यवस्थित येतो। बऱ्याच ताईंना जे पाठीमागच्या गळ्याचा शेप असतो जो व्यवस्थित देता येत नाही आहे किंवा एकदम असा सुळसुळीत कपडा असतो ब्लाऊज पीसचा, ते ब्लाऊज व्यवस्थित शिवता येत नाही फिनिशिंगमध्ये किंवा फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येते, सगळे टोटल त्यामध्ये मी गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर नक्की बघा। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर ते तुम्हाला सांगते। आता आपण स्वतःचे माप कसे घ्यायचे ते तर बघितलेच, पण त्याचबरोबर आता ते जे बघितले आपण माप कोणते घेतले होते, जे डीप नेकचे घेतले होते, पण बोटनेक ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला माप कसे घ्यायचे ते बघूयात। तर बोटनेक ब्लाऊज शिवण्यासाठी माप काही वेगळे नसतात, तेच असतात, फक्त आपल्याला मापामध्ये काय फरक करावा लागतो। ज्यावेळेस आपण बोटनेक ब्लाऊज शिवतो, शोल्डर आपलं जे 10 इंच आपण टाकतो त्यातलं निम्मा 5 इंच आणि आपण प्लस अर्धा इंच घेत असतो ज्यावेळेस डीप नेक ब्लाऊजला 32 साईजच्या। आता कोणताही साईज असो, साईजनुसार कमी जास्त माप होतात, पण बोटनेक ब्लाऊजसाठी आपल्याला कस्टमरचा असो किंवा स्वतःचा ब्लाऊज असो, आपल्याला पूर्ण अंगावरती शोल्डर मोजून घ्यायचे। म्हणजे ह्या शोल्डर पासून हे बाहीचं बघू शकता तुम्ही, आपण इथं बाही कुठून जॉईन केलेली आहे तिथून ते आपल्या हे इकडच्या बाहीच्या शोल्डरपर्यंत, म्हणजे या दोन्ही शोल्डरचं माप आपल्याला बरोबर इकडून टेप धरायचा तर इथपर्यंत धरायचा आहे आणि पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे, ते पण पाठीमागून। आता कस्टमरचं पण तसं करायचं, एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कस्टमरचं माप घेताना दाखवील, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि स्वतःचा ब्लाऊज जरी तुम्हाला डीप नेकमधून बोटनेक शिवायचा असेल तर ते तुम्हाला शोल्डर कसं घ्यायचं ते आज तुम्हाला थोडक्यात दाखवते, कारण ह्याच्या पुढचं आपण बोटनेक ब्लाऊज शिवणार आहोत, जे की माझा स्वतःचाच आहे आणि स्वतःचाच तुम्हाला त्यामध्ये बोटनेक ब्लाऊज कसा शिवायचा आणि कशी माप टाकायची, कटिंग कसा करायचा, शिवायचा कसा, तुम्हाला बोटनेक ब्लाऊज असेल तर बाहीवरी खेचली जाते का, बाहीचं डिझाईन असेल किंवा बाही तुम्ही मोठी केलेली असेल तर बाही कोणाला इथं मुंड्यामध्ये काचते, वर जाते, ह्या सगळ्या काही छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला तिथे सॉल्व्ह होणार आहेत। तर प्रत्येक व्हिडिओ आपल्या रोजचा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा, म्हणजे तुम्हाला कळणार आहे। तर बघूयात बघा। आता हे टेप पकडलेला आहे, आता मी फ्रंट कॅमेराने शूट करते त्यामुळे तुम्हाला इथं उलटं दिसत असेल, पण बघा हे टेपचं नोक आहे ना, तर हे टेपचं नोक आपलं इथं ठेवायचं। शक्यतो आता आपल्याला मागून माप घ्यायचं, आता आपलं स्वतःच घेऊया आपण। तर बघा आता इथं मी व्यवस्थित ठेवलंय, फक्त मी पूर्ण शोल्डर मोजून घेणार आहे, बाकीचे जे काही माप आहेत आपले तेच घ्यायचे आहेत आपल्याला। तर बघू शकता इथं या इथल्या साईडकून घेतलंय मी, तर इथल्या माझ्या शोल्डर पर्यंत मी घेतलेला आहे आणि तिथंच आपल्याला अशा पद्धतीने धरायचंय आणि
पूर्ण आपलं हे शोल्डर मोजून घ्यायचे. आता इथं माझं पूर्ण शोल्डर आहे 16 इंच. ठीक आहे. आता 16चं निम्म करायचं आहे आपल्याला. तर 16चं निम्म किती येतं? 8 इंच. तर आता इथं तेवढंच आपल्याला 8 इंच टाकायचं आहे. किंवा तुम्हाला जर अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं असेल, वाटायचं असेल तर वाढवावं, नाही वाढवलं तरीही चालतं. कारण आपण इथं एक्स्ट्राचं थोडंसं आपण ताणून एवढं घेत नाही, थोडंसं लूज राहतं आपलं पाठीचं त्यासाठी. तर शक्यतो मी आता 7.5 इंच शोल्डर टाकत असते, जे 32 साईजचं ब्लाऊज असतं त्यासाठी. तर तुम्ही इथं 8 इंच पूर्ण शोल्डर टाकू शकता. म्हणजे पूर्ण शोल्डर 16 आहे तर त्याचा निम्मा 8 इंच टाकू शकता. आता इथं 8 इंच शोल्डर टाकून आपल्याला पूर्ण जे डीपनेकचे माप आहेत तेच माप टाकायचे आहेत फ्रंट साईडला. आणि जो मी ब्लाऊज शिवणार आहे तो ब्लाऊज असणार आहे फ्रंट साईडने डीपनेक आणि बॅक साईडने बोटनेक. कारण बोटनेक ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत. आता फ्रंटने डीपनेक असणार आहे आणि बॅकने बोटनेक असणार आहे. असं ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग आपण बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं पूर्ण कटिंग बघणार आहोत आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत. त्याचबरोबर त्याच ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला बोटनेकचा एखादा पॅटर्न पण बघून दाखवणार आहे, जो की डिझाईनमध्ये असणार आहे. आणि आता आपण त्या बोटनेक ब्लाऊजची बाही करणार आहोत, लांब बाही करणार आहोत. आता आपण शॉर्ट बाहीचं माप बघितलेलं होतं कसं घेतलं मागच्या व्हिडिओमध्ये. तर आपण आता फुल बाहीचं माप कसं घ्यायचं ते आज बघूयात. तर बघा, इथं जे शोल्डर आहे इथून शोल्डरपासून आपल्याला बाही मोजायला सुरुवात करायची आहे. तर इथून आपल्याला अशा पद्धतीने बाही मोजून घ्यायची. तर इथंच आपल्याला ठेवायचं आणि आपल्याला इथं व्यवस्थित बघायचं आहे. हे जे हात असतो त्या हाताने आपल्याला टेप असा खालच्या साईडला टाईट ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला बरोबर माप घेता येईल. तर बघा, आता इथं बघू शकता तुम्ही, इथं बरोबर 10 इंच. ठीक आहे. मी इथं 10 इंचची बाही घेणार आहे. आता इथं 10 इंच माझी बाही बरोबर येते, कारण इथं कोपऱ्यापर्यंत 10 इंच, लईत लई आपण इथं 10.5 इंच बाही घेणार आहोत. आणि आता शिलाई मार्जिन त्यामध्ये 1 इंच ॲड केलं तर 11.5ची बाही येते उंचीला. आणि त्याचबरोबर इथं मी छोटासा पब घेणार आहे, फुगा, जे की मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. खूप जास्त ट्रेंडिंग बाही आहे आणि बऱ्याच ताईंनी कमेंटमध्ये विचारलं होतं की ताई ते बाहीचं कटिंग स्टिचिंग दाखव. ऑलरेडी भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती त्याच्याविषयी, पण तरीसुद्धा तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये मी शॉर्टकटमध्ये का होईना थोडंसं आपल्याला तिथं फुगा करायचा आहे बाहीला. तर तेच आपल्याला पूर्ण व्यवस्थित बघायचं आहे. तर चला, मी तुम्हाला आता थोडक्यात सांगितलं की बाहीचं उंची कशी घ्यायची, पण आता आपण दंडघेर पण कसा घ्यायचा ते दाखवूयात. आता दंडघेर घेणं तर सोपंच आहे, आपल्याला घेता येतं. तर दंडघेर आहे 10 इंच. तर 10 इंच आणि त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन ॲड करतो, तर ते मी तुम्हाला कटिंग करताना सांगणार आहे की किती करायचं, काय करायचं. बघितलं. आता लांब बाही करणार आहोत आणि त्यानंतर आपण बोटनेक ब्लाऊज शिवणार आहोत. तर त्याचं आपण कटिंग आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. डीपनेकचं आपण जे माप टाकलेले आहेत, जसं की पूर्ण साईज आहे 32 इंच, कंबर आहे 30 इंच आणि बाकीचे जे काही पुढच्या गळ्याचं माप आहे ते टाकणारच आहे. आणि बोटनेकमध्ये किती घ्यायचं, काय घ्यायचं हे सुद्धा मी पूर्ण तुम्हाला व्यवस्थित समजून मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये, जे की उद्याचा व्हिडिओ येणार आहे तो तुम्ही नक्की बघायचा आहे. तर त्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. आणि बोटनेक मापामध्ये आणि डीपनेक मापामध्ये काय फरक असतो ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजून येईल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, उद्याचा व्हिडिओ बघा आणि हा सुद्धा व्हिडिओ बघून तुम्ही लाईक नक्की करा. आणि जो स्काईप बटन असतं खाली लाईकच्या, तर ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपला व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचेल. तर चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.